आणि आम्हाला या पुढे तुमचं प्रवर्तनच पहिलं झालं पाहिजे. समाजाने ठरवायचं. समाजाने काय 21 मिनिटं फोन सायलेंट करा प्रत्येकाने. यशोधरा सिद्धार्थ राहुल गौतमाला ज्योती सावित्रीला रमाला भिवाला जन कल्याण ज्यांनी देह झिजविला हे वंदन तयाला बोधिसत्वा भाविमा तुला मी वाहतो पुष्प दोन्ही करानी युग मानव तुझ्या सारिखा रे भुवरी जाहला नाही कोणी. आई ग मला सोडून जाऊ नको लाड कौतुक करून मजूराशी धरून अशी निष्ठुर होऊ नको. आई ग चालविले हाताला धरून पदराची ती झोळी करून झोपविले तू आई मला त्या काळजाचे करून अंथरून. आई ग मला सोडून जाऊ नको. जगात जिच्या कार्यकर्तृत्वाची ममतेची कुणाशीही व्याख्या केली जात नाही, कुणाशी तुलना केली जात नाही ती आई. मग ती आई पाखराची असेल, ती आई प्राण्याची असेल किंवा ती आई मनुष्याची असेल. पाखराची आई दिवसभर जंगलामध्ये फिरते, या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर इकडं तिकडं फिरत असताना सतत तिचं चित्त मात्र त्या आपल्या घरट्याकडे असणाऱ्या तिच्या पिलांकडे असतं. आणि म्हणून कवी एका ठिकाणी म्हणतो, माया मंदिर हलले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया. तिनं बांधलं घरट दिला विसावा निवारा घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा. भूर उडाली पाखर ऋण आईचं पिटाया आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया. त्या आईच्या ममतेची करुणेची व्याख्या ज्या जगात कुणाशी केली जात नाही. म्हणून ज्ञानेश्वरांनी एका ठिकाणी म्हटलंय, मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती देह जिजवी आपुला जवळी घेताशी न गेला. ती आई शेतात काम करणारी असू द्या, ती आई नोकरदार असू द्या, दिवसभर कितीही दमली ती आई तरी संध्याकाळी जेव्हा घरी येते आणि ओट्यावर असलेल्या आपल्या लहान लेकराकडे पाहते ना, अख्या दिवसभराचा शिनभाग तिचा उतरून जातो, तिला आई म्हणायचं. निसर्गाच्या अनंत यातना सहन करून प्रसंगी नैसर्गिक बाळपण होत नसेल तर विधवर आपलं पोट कापून जी जन्माला घालते तिला आई म्हणायचं. कुठलाही स्वार्थ ती मनामध्ये ठेवत नाही. का? तिला माहित नाही हा मुलगा ही मुलगी उद्या मला पाहिल की नाही, पण जन्माला आल्यापासून जोपर्यंत त्याला काही समजत नाही, तिला काही समजत नाही, तोपर्यंत निस्वार्थीपणे ती आई त्या मुलावर प्रेम करते. तुम्हाला काय खावं काय द्यावं ते कळत नाही, त्या आईचं चित्त मात्र तुमच्याकडे असतं. तुम्ही वाजवण्यावरून वाशेरीला जात असाल, घाटामध्ये तुमच्या पायाला ठेच लागली, तुमच्याबरोबर तुमचा काका मामा आत्या मावशी कोणी असेल तर तुमच्या ठेचीचं रक्त बंद करावं म्हणून ते इकडे तिकडे चिंदी चोळा शोधतील. पण त्याबरोबर तुमची आई असेल तर ती आईच्या अंगावर जर 10-15 हजाराचा जर भरजरी शालू असेल, टराटरा फाडून तुमच्या बोटाला बांधेल, तिला आई म्हणायचं. पक्ष्याची आई असू द्या, ती प्राण्याची आई असू द्या, गोठ्यामध्ये असणारं आपलं वासरू गोठ्यामध्ये आहे ना, आई जर तिकडं रानामध्ये चरायला गेली असेल ती गाई, तिचं लक्ष मात्र त्या आपल्या लेकराकडे वासराकडे असतं. ती सतत त्या वासराची चिंता करून हंबरत असते. म्हणून कवी एका ठिकाणी म्हणतो, हंबरून वासराले चाटते जवा गाय आणि तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा ताना, दुष्काळात मायचा माझ्या आटला होता पाना. पिठा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय. दुष्काळ पडलाय, खायला काय नाही, म्हणून ती आई
आपल्या घरात अन्न पाणी खायला नाही म्हणून आपल्या छातीला दूध येणार नाही, मग आपल्या छातीला दूध येणार नाही, आपल्या मुलाचं पोट भरणार नाही, घरामध्ये असलेल्या पिठामध्ये पाणी टाकते, त्याचं दूध तयार करून ती लेकराला घालते. हे सारं समर्पण. विंचवाची पिल्ल जेव्हा विंचवाच्या पोटी जन्माला येतात तेव्हा त्या विंचवाच्या पिल्लांना प्रचंड भूक लागलेली असते. खायला काही नाही म्हणून आपल्या आईच्या उराची पिल्ल त्या विंचवाचे लचके तोडायला चालू करतात आणि क्षणार्धात ती आई संपून जाते. तिचं अस्तित्व नष्ट होतं केवळ लेकरांच्या भल्यासाठी, लेकराचं पोट भरावं म्हणून. म्हणून आई माझी मायेचा सण दिला तिने जीवनात, तळपत्या उन्हात रखरखत्या रानात, राबलीस मजसाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, मातीतून चालताना तुडविले काट्यांचे भास. आई माझी मायेचा सागर. ती आई समर्पण आपल्या लेकरासाठी करत असते. तिला जर एखादी वस्तू खायची गोष्ट तिला कळालं ना की या खाण्यानं माझ्या लेकराला आतमध्ये त्रास होईल, इच्छा असताना ती आई खात नाही. या माझ्या खाण्यानं माझ्या लेकराला पोटात त्रास होणार असेल तर स्वतःची इच्छा मारून जगते ती आई. अशीच आई खेड्यातली असो किंवा शहरातली असो, आई ती आई असते. आणि म्हणून आईच्या महत्वाची किंमत या जगाच्या पाठीवर कशालाच केली जात नाही. म्हणून बुद्ध म्हणाले, असेवनाचे बालाना पंडितानाच सेवना, पूजाचे पूजनीयान घेतन मंगलम उत्तम. आयुष्यामध्ये जगताना चांगल्या माणसाची संगत करा, मूर्खाची संगत करू नका. पुढे जाऊन बुद्ध म्हणतात, माता पितू पठानन पुत्र दारस संग हो, अनाकुलाचे किंमत येतन मंगलम उत्तम. जीवनामध्ये तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा, पत्नी मुलांचा सांभाळ करा तुमचं आयुष्य. कारण एकच गोष्ट जगामध्ये अशी आहे, तुम्ही ठरवू शकता वर्षाने मी घर बांधील, 2 वर्षांना माझ्या लेकराचं लग्न करील, पण तुम्ही हे सांगू शकत नाही तुम्ही कधी मरणार आहात. मरण मात्र प्रत्येकाला आहे, कधीही माणूस मरू शकतो. अचानक काल भोली गावामध्ये जयंतीच्या व्याख्यानानिमित्ताने गेल्यानंतर रस्त्यावर या मातेची आठवण एका बहिणीने काढली. विचारलं कसं झालं, तेव्हा ती भगिनी सांगत होती, तिच्या डोळ्याला तिचे अश्रू होते. ती म्हणत होती, अशी प्रेमळ बाई मी कधी पाहिली नाही. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या सानिध्यात जरी त्यांचा योगायोग आला नसला तरी समोरच्या माणसांच्या प्रतिक्रिया आमच्या काळजाच्या देठाला जाऊन भेटतात. आणि त्यावेळेला कळतं काही माणसं अशी आहेत की त्यांच्या नुसत्या बोलण्यानं प्रेमळपणा दाखवून येतो आणि माणसं जोडण्याची कला त्यांच्याकडे उभत असते. अशी ही प्रेमळ आई तुम्हाला कुणाला काहीही न सांगता पुन्हा कधीही न येण्यासाठी या जगाचा निरोप घेऊन गेली. जिनं प्रेम फक्त प्रत्येक माणसाला दिलं, त्या प्रेमातून उतराई होण्यासाठी एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल. तिनं जे प्रेम प्रत्येक माणसाला दिलं, या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने त्याची आठवण ठेवावी. आणि आपल्या आईनं, आपल्या बहिणीनं, आपल्या मावशी काकीनं, आपल्या संबंधी जी जी काही नाती आहेत ना, ते प्रत्येक नातं जपायचा पण प्रयत्न. कारण मेल्यावरती मुर्द्याला हलवून बोलण्यापेक्षा जीवाची प्रेमानं बोला, कारण मृत्यू करू शकत नाही. जन्माला येणं हे निसर्गाच्या नियमाप्रमाणे जसं सत्य आहे ना, तसं मृत्यू पावणं हे देखील सत्य आहे. कारण तुकाराम ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, उपजे ते नाशे, नाशे ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परभ्रमीचे गा. या पृथ्वी तलावर जे जे काही म्हणून सजीव निर्माण झाला असेल त्याला एक ना एक दिवस जावं लागतं. तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे मायबाप अवघी देवाची स्वरूपे, हे आईबाप ही देवाची स्वरूप आहे, त्यांची सेवा करा. प्रत्येक जिवंत माणसानं आपलं प्रत्येक नातं सांभाळण्याचा प्रयत्न करा. यापेक्षा वेगळं काही सांगण्यापेक्षा आई वडील ही नाती, भाऊ भाऊ, प्रत्येक वेळी मी नेहमी सांगत असतो, सुनांनो तुम्हाला वाटत असेल ना तुमच्या आई वडील तिकडे तुमच्या भावजेनी चांगले सांभाळावेत, तर तुमचं कर्तव्य आहे तुमच्या सासू सासऱ्याला सांभाळणं. कारण निसर्गाचा नियम आहे, तुम्ही जे दुसऱ्याला सुख किंवा दुःख देता ते बुमरॅंग होऊन जसंच्या तसं तुमच्याकडे परत येतं. म्हणून तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करा, तुमचे आई वडील आपोआपच सुखी राहतील. निसर्गाच्या नियमाप्रमाणे सत्य हे कधी लोपत नाही. म्हणून बुद्ध म्हणाले, अनिश्यावत संखारा उत्पाद वै धम्मिनो उपजित्वा निर्जंती तेसम उपसमसुतो. या पृथ्वी तलावरचे सगळे संस्कार अनित्य आहेत, इथं नित्य असं काहीच नाही. हा प्रत्येकाची मरण्याची वेळ अलग आहे. कुणी आईच्या उदरात मरतंय, कुणी 5 वर्षानं, 10 वर्षानं, 100 80, पण प्रत्येकाला मरावं लागतंय. मग जर मरावं लागणारच असेल तर जिवंतपणी नातीभोवती सांभाळा. त्यामध्ये 10,000 1 लाखापर्यंत फोन असतील. आजकाल फॅड निघाले. या विज्ञानानं केलेल्या प्रगतीनं आमची नाती जवळ यायला पाहिजे, ती दुरावत चाललेली नाती आहे. किचन मधून आमची बायको आम्हाला मेसेज देऊन पाठवते, जेवण झाले बाहेर जेवायला या.
विज्ञानानं प्रगती केलेली साधनं आम्हाला जवळ आणायला पाहिजे, ती दुरावत चालली आहे. म्हणून त्या साधनांचा किती वापर करावा हे आमचं आम्ही ठरवलं पाहिजे. म्हणून आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. शहरी येताना कधी उशीर मजला होई, गल्लो गल्ली पाहत फिरशी मला तू ग आई. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. जन्माला येताना तुम्हाला ठाऊक नसतं तुम्ही काय होणार आहात. जसं तुम्हाला कळायला लागतं हे जीवन काय आहे, या जीवनामधला आपला हा देह आपल्या परिवारासाठी आपल्या समाजासाठी समर्पित करावा. त्या समर्पित भावनेनं ही आमची ताई आमची आई जगली असेल. तिच्या जगण्याचं सार्थक म्हणून एखाद्या व्यक्तीला तिच्याबद्दल काही माहिती विचारावं, तिनं प्रेमाने सांगावं की ती आई म्हणजे प्रेमळ होती. ते प्रेम प्रत्येक माणसाच्या वाट्याला येत नाही. जसं माझ्या रमाईनं जगताना 4 लेकरं मातीमध्ये गाडली आमच्या भल्यासाठी. 1-1 वर्षाची असताना गंगाधर, राजरत्न, इंदू आणि रमेश ही 1-1 वर्षाची असताना गेली. त्या माझ्या आईने केलेला त्याग आम्ही आमच्या आयुष्यात कधी करू शकत नाही. रमाईचा गंगाधर आजारी आहे. रमाई गंगाधरला डॉक्टरकडे घेऊन गेली. सांगितलं डॉक्टर साहेब कालपासून ताप आलाय हा माझ्या लेकराला. डॉक्टर सांगतोय आज तुमचा एखादा मुलगा आजारी असेल, डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरने सांगितलं की पैसे नसल्यावर दवाखान्यात घेत नाही, तुम्ही तो दवाखाना पेटवून द्याल. एवढा पैसा तुमच्याकडे बाबासाहेबांच्या पुण्याईने आला. पण रमाईला डॉक्टर सांगतो रमाई तुमची मागची 2 रुपयाची देणी बाकी आहे, ती 2 रुपयाची देणी द्या, मग तुझ्या मुलावर मी उपचार करतो. रमाईकडे 2 रुपयाची देणी द्यायला नाही म्हणून रमाईचा गंगाधर रमाईच्या मांडीवर मरतो 2 वर्षात असताना. केवळ तुमच्या आणि माझ्यासाठी. असं 1-1 लेकरू करतात. 4 लेकरं माझ्या रमाईनं या समाजाची प्रगती व्हावी. बाबासाहेब परदेशामध्ये शिकावे जेणेकरून या समाजाचा अस्पृश्यतेचा अन्यायाचा कलंक लागलेला पुसून निघेल. या ध्येयासाठी माझी रमाई इकडे राबत होती. वरळीच्या दादरच्या नाक्यावर शेणगोवऱ्या सरपण वेचत होती आणि नवरा मात्र आमचा बाप परदेशामध्ये एका पाठोपाठ 1 डिग्र्या घेत होता. तो त्याग ते समर्पण आमच्यामध्ये यायला हवं. चला दुःख काय असतं ते समजून घेऊया, आई काय असते ते समजून घेऊया पुढच्या 10 मिनिटांमध्ये.